नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पोलीस भरतीला येणारे महत्त्वाचे जीएसचे प्रश्न पाहणार आहोत। तर चला प्रश्नांना सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील बालाघाटचे पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बालाघाटचे पठार हे उस्मानाबाद जिल्ह्यात आहे। नेक्स्ट, आसाम रायफलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर शिलाँग या ठिकाणी आसाम रायफलचे मुख्यालय आहे। नेक्स्ट, भारताची पहिली महिला शासक कोण? तर रजिया सुलतान ही पहिली महिला शासक आहे। नेक्स्ट, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कधी लागू करण्यात आला? तर 1 जून 1959 रोजी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आला। नेक्स्ट, दूरदर्शन सेवा प्रथम कोणत्या शहरामध्ये सुरू केली? तर दिल्ली या शहरामध्ये प्रथम सुरू केली। नेक्स्ट, राम मनोहर लोहिया कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? तर समाजवादी चळवळ याच्याशी राम मनोहर लोहिया हे संबंधित आहेत। नेक्स्ट, चंद्राचा व्यास सुमारे 3476 किलोमीटर एवढा आहे। नेक्स्ट, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम किती आहे? तर कलम 25 ते 28 यामध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांगितलेला आहे। नेक्स्ट, धन विधेयकावर राज्यसभेत किती दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असते? तर 14 दिवसात निर्णय घेणे बंधनकारक असते। नेक्स्ट, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू झाले? तर 2005 या वर्षी हे अभियान सुरू झाले। नेक्स्ट, कर्बोदकात कोणता घटक नसतो? तर नायट्रोजन हा घटक कर्बोदकात नसतो। नेक्स्ट, मानवास दुधास दात किती येतात? तर 20 दात हे येतात। नेक्स्ट, कोणत्या आवर्तनास सर्वाधिक मूलद्रव्ये आहेत? तर 6व्या आवर्तनात सर्वाधिक मूलद्रव्ये आहेत। नेक्स्ट, मनपा व राज्य शासन यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो? तर मनपा आयुक्त हा मनपा आणि राज्य शासन यातील दुवा म्हणून काम करतो। नेक्स्ट, गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिकाचे वितरण कोण करतो? तर तलाठी हा शिधापत्रिकाचे वितरण गाव पातळीवर करतो। नेक्स्ट, स्त्री पोलीस पहिल्यांदा कोणत्या राज्यात निर्माण करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी निर्माण करण्यात आले। नेक्स्ट, राष्ट्रीय एकता दिन हा 31 ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो। या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते। नेक्स्ट, कृष्णा व पंचगंगा नद्याच्या संगमावरील ठिकाण कोणते आहे? तर नरसोबाची वाडी ही नद्याच्या संगमावरील ठिकाण आहे। नेक्स्ट, पर्जन्यछायेच्या प्रदेशात कोणते ठिकाण येते? तर वाई हे ठिकाण पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, हे सातारा जिल्ह्यात आहे। नेक्स्ट, कॅनडाची राजधानी ही ओटावा आहे। नेक्स्ट, पीर पंजाल खिंड कोणत्या राज्यात येते? तर पीर पंजाल खिंड ही जम्मू काश्मीर या राज्यात येते। नेक्स्ट, बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? तर राजस्थान हे बाजरी उत्पादनात अग्रेसर राज्य आहे। नेक्स्ट, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? तर मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक आहेत। नेक्स्ट, सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर लॉर्ड डलहौसी याने सार्वजनिक बांधकाम खाते सर्वप्रथम सुरू केले। नेक्स्ट, अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली आहे। नेक्स्ट, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार हे कोणत्या कलमात येतात? तर कलम 29 व 30 यामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार येतात। नेक्स्ट, सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार राज्यघटनेत कशाची तरतूद करण्यात आली आहे? तर मूलभूत कर्तव्याची तरतूद ही सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे। नेक्स्ट, जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो? तर पंचायत समितीचे जे सभापती असतात ते जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात। नेक्स्ट, महानगरपालिकेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तर 221 ही जास्तीत जास्त सदस्य संख्या असू शकते। नेक्स्ट, पोलीस पाटलास कोण रजा मंजूर करतो? तर पोलीस पाटलास तहसीलदार ही रजा मंजूर करतात। नेक्स्ट, इंद्रायणी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर इंद्रायणी ही भीमा या नदीची उपनदी आहे। तसेच नेक्स्ट, वैनगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर वैनगंगा ही गोदावरी या नदीची उपनदी आहे। तापी नदीची उपनदी कोणती? तर गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे। नेक्स्ट, पाण्याद्वारे होणारे आजार कोणता आजार पसरतो? तर पोलिओ, कॉलरा आणि टायफॉइड
हे पाण्याद्वारे पसरणारे आजार आहेत. नेक्स्ट, कॅथॉड किरणाचा शोध कोणी लावला? तर विल्यम कुक यांनी कॅथॉड किरणाचा शोध लावला आहे. नेक्स्ट, जागतिक मृदा दिन कधी असतो? तर 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन असतो. नेक्स्ट, बारोमस ही कादंबरीचे लेखक कोण आहेत? सदानंद देशमुख हे या कादंबरीचे लेखक आहेत. एमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कोणत्या क्षेत्रासाठी कार्य करते? तर ही संस्था मानवी हक्क यासंबंधी कार्य करते. नेक्स्ट, मोहिनीअट्टम हे कलानृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर मोहिनीअट्टम हे कलानृत्य केरळ या राज्याचे आहे. नेक्स्ट, आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीवर काय परिणाम होतो? तर आर्द्रता कमी झाल्यास ध्वनीचा वेग हा कमी होतो. नेक्स्ट, दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी दूरदर्शक वापरतात. नेक्स्ट, कपड्याच्या ड्राय क्लिनिंगमध्ये कशाचा वापर केला जातो? तर बेंझिंग याचा वापर केला जातो. नेक्स्ट, बांगडी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? तर बटाटा या पिकावर हा रोग पडतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम. तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर नाशिक, त्यानंतर पुणे आणि त्यानंतर नागपूर. नेक्स्ट, दख्खनच्या पठाराची उंची सरासरी किती आहे? तर 300 ते 400 मीटर ही दख्खनच्या पठाराची सरासरी उंची आहे. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेतली? तर प्लुटो या ग्रहाची मान्यता 2006 मध्ये काढून घेतली. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नेक्स्ट, कलम 63 कशा संबंधित आहे? तर उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न, कलम 81 हे कशाशी संबंधित आहे? तर लोकसभा याशी संबंधित कलम 81 आहे.